चला तर मंडळी, जास्त पसारा न करता झटपट अळूच्या वड्या करूया. तर 1 कप बेसन पीठ, 4 चमचे तांदळाचं पीठ, अर्धा चमचा ओवा हाताने क्रश करून, हळद, लाल तिखट, हिरवी मिरची, लसूण कोथिंबीरचं वाटण, चिंचेचा कोळ, अर्धा लिंबू पिळून, 1 चिमूटभर बेकिंग सोडा, चवीनुसार मीठ. आणि आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ छान असं वलवून घ्यायचं आहे या पद्धतीने. आणि आता एका मोदकाच्या चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं. आणि आता इथे अळूची पानं स्वच्छ धुवून वरून असं व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला असं पीठ लावून घ्यायचं आहे. जास्त जाडसर लावायचं नाही, नाहीतर वड्या जास्त अशा घट्टसर बनल्या जातात. पानं मोठी असतील तर तुम्ही पानं एक एकही ठेवू शकता. आणि या पद्धतीने आपल्याला सर्व असं लावून घ्यायचं आहे पीठ. आणि वरून थोडंसं आपल्याला इथे तेल टाकून घ्यायचं आहे, त्यामुळे वड्या छान अशा कुरकुरीत बनल्या जातात. आणि 15 मिनटं वड्या छान अशा वाफवून घ्यायच्या आहेत, काढून अशा कट करून घ्यायच्या या पद्धतीने. आणि आता आपण कडकडीत तेलामध्ये कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला वड्या छान अशा तळून घ्यायच्या आहेत. जास्त जाडसर असल्या तर अशामधून कट करून तळून घ्यायच्या आहेत. आणि या पद्धतीने तुम्ही वड्या घरी एकदा नक्की बनवून पहा.